नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. वृषभ राशींच्या व्यक्तींना हे मार्गदर्शन करत असताना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी शांत डोक्याने कराव्या. कुठल्याही प्रकारे उतावीळपणा किंवा घाई धांदल असं करू नये. कारण ज्या गोष्टी सहज होणाऱ्या आहेत आणि त्या सहजपणे घडणाऱ्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही आटापिटा आणि जीवाची घालमेल का करावी असा माझा एक प्रश्न आहे. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या की शांतपणाने केलेल्या सगळ्या गोष्टी विनासायास आणि तुमच्या वेळच्या वेळी होणार आहेत. त्यामुळे अजिबात धांदल करायची तुम्ही गरज नाही. या महिन्यात आपलं कामाकडे थोडं दुर्लक्ष होणार आहे. कारण पहिल्या पंधरवड्यात काहीतरी घरगुती कारणामुळे घरात जास्त काळ व्यतीत करावा लागणे किंवा घराची ओढ असणे किंवा काही कारणाने घरापासून लांब राहिल्यावर जी काही घर असं आपल्याला वाटतं त्याप्रमाणे घरात तुमचं वावर जास्त असणार आहे. म्हणून घरामध्ये तुम्ही जेव्हा असता त्यावेळेला सगळ्या गोष्टीत आपण लक्ष घालू नका. ज्याच्या त्याच्यावर जी काही जबाबदाऱ्या आणि कामं असतात नियोजन करून दिलेली ती त्यांना करू दे. तुम्ही त्यामध्ये नाक खुपसू नये, नाहीतर ते वादामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही फक्त घरात राहा, त्यात काही हरकत नाही आहे, पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट तुमची होऊ देऊ नका. जे तुमच्यापुरतं मर्यादित आहे तेवढंच तुम्ही करा. बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या ज्यांच्यावर सोडल्या आहेत त्यांना ते करू दे. तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात लक्ष घालू नका. म्हणजे घरगुती जे काय वाद वगैरे होतात ते तुमचे टळतील, नाहीतर त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या ठरू शकतात. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरामध्ये कुठल्या तरी प्रकारे काही आपत्तीदायक परिस्थिती दिसून येते. म्हणजे घरामध्ये अनोळखी व्यक्तींचा शिरकाव होणे, छोट्या मोठ्या चोऱ्या घडणे किंवा काही गोष्टी घरातनं गायब होणे, अशा गोष्टी मला या ठिकाणी या महिन्यात दिसून येत आहेत. त्यामुळे घरामध्ये आपलं नेमकं लक्ष असू दे. उघड्यावर किंवा अगदी सहजपणे कोणाला मिळतील अशा काही मौल्यवान वस्तू तुम्ही ठेवू नये असा माझा सल्ला आहे. जर तुम्ही टूर किंवा आउटडोअर अशा ठिकाणी जाणार असाल तर कोणत्याही अशा गोष्टींचं प्रदर्शन तुम्ही करू नये. जिथे आवश्यक आहे ठीक आहे, पण अन्य ठिकाणी तुम्ही प्रदर्शन कुठल्याही गोष्टीचं करू नये असा माझा सल्ला या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये धार्मिकतेकडे तुम्हाला थोडं झुकताय असं दिसून येतं किंवा तुम्ही झुकताय असं दिसून येतं. काही गोष्टींत तुमचा सहभाग असणे किंवा तुम्ही कोणती गोष्ट पर्सनली त्यात इन्व्हॉल्व होऊन करणे, सामाजिक जीवनामध्ये काही धार्मिक गोष्टी तुम्ही करण्याकडे तुमचा कल असणे किंवा तुम्हाला ती संधी मिळणे, अशा गोष्टी दिसून येत आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही अवश्य करा. त्यामुळे एक आत्मसमाधान जे आहे ते तुम्हाला त्यामध्ये निश्चित मिळेल. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जी नोकरी किंवा जो उद्योग करीत आहात त्या उद्योगामध्ये तुम्हाला काही गोष्टी मागे लागून करून घ्याव्या लागतील. तुम्ही नियोजन केलं आहे, तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सला त्याप्रमाणे जबाबदाऱ्या पण दिल्या आहेत, पण त्या प्रत्यक्ष त्यावेळेला घडतायत की नाही यासाठी तुम्हाला लक्ष घालून त्या करवून घ्याव्या लागतील किंवा त्या वेळेला टाईम बाउंड त्या होत आहेत की नाही हे बघावं लागेल. पण त्या गोष्टी घडतील आणि त्यासाठी तुमचा अवेअरनेस आणि अलर्टनेस असणे खूप गरजेचं. ते तुम्ही नक्की करा. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये काही बाबतीत, कामाच्या बाबतीत किंवा जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की खोटी आश्वासनं देऊ नका. एखादी जबाबदारी कामाची जर तुमच्यावर असेल तर तुम्ही पूर्ण विचार करून त्याची टाईमलाईन जी आहे ती ठरवा. कारण एक जजमेंट किंवा अंदाजाने दिलेल्या गोष्टी किंवा टाईमलाईन चुकण्याची शक्यता जास्त दिसून येते आणि त्यामुळे आपला नावलौकिक खराब होईल. त्यामुळे या गोष्टी तुम्ही
शक्यतो टाळा. अंदाज किंवा टाईमलाईन देताना पूर्ण विचार करून द्या. अगदी ताबडतोब घाईघाईने कुठलाही टाईमलाईन देऊ नका, असा व्यावसायिकांना मी सल्ला देईन. नोकरदारांनाही हाच सल्ला लागू आहे. जे मोठे उद्योजक आहेत किंवा ज्यांच्याकडे अनेक लोक काम करतात एकाच वेळी, त्यांना थोडासा नोकर वर्गाकडून काही त्रास होऊ इच्छितो. म्हणजे त्यांच्या मागण्या, काही प्रकारे त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या अचानक तुमच्यासमोर येणे किंवा अशा गोष्टीमध्ये तुम्हाला थोडा वेळ आणि पैसे खर्च करावे लागतील. तर त्यांच्याकडे योग्य ते बघा, त्या दृष्टीने बघा, त्यांना मार्गदर्शन द्या किंवा काही गैरसमज असतील ते दूर करा आणि पुन्हा त्यांच्याकडून हवं तसं काम करून घ्या, असा मोठ्या उद्योजकांना मी सल्ला देईन. आपल्या प्रकृतीच्या बाबतीत जर असा विचार केला तर साधारणपणे छातीमध्ये कफ होणे किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होणे, ॲलर्जीने त्रास होणे, असा काहीसा भाग मला या ठिकाणी दिसून येतो आहे. गळ्यामध्ये ॲलर्जी होणे किंवा घशामध्ये ॲलर्जी होणे, या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. अन्य काही प्रकृती बाबतीत मला त्रास दिसत नाही. शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत किंवा जी मुलं आहेत ज्यांना घोकमपट्टी किंवा पाठांतर असं करावं लागतं, तर त्यांना या अशा प्रकारे अभ्यासामध्ये थोडा आळस येईल असं दिसतंय. ज्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत त्या ते निश्चित समजून घेतात आणि त्याप्रमाणे करतात, पण पाठांतर अशा ज्या गोष्टी आहेत, असे जे विषय आहेत राहतात, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून थोडी हेळसांड होईल असं मला या ठिकाणी दिसून येतं. उत्पन्न तुमचं ह्या महिन्यात योग्य प्रकारे राहील. ज्यावेळी जे यायला हवं ते त्यावेळी तुम्हाला मिळेल असं या ठिकाणी मला निश्चित विश्वास आहे. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.